मंडळी नमस्कार. मनाची शांती आणि दुःख मुक्तीसाठी भगवद्गीतेचे हे 100 अनमोल विचार प्रत्येक मनुष्याने अनुभवायलाच हवे. तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर यात आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या या प्रवासाला. विचार 1. कर्माचा सिद्धांत आणि फळाची चिंता. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आपल्या आयुष्यातल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण म्हणजे फळ. आपण काम सुरू करण्याआधीच त्याच्या फायद्याचा विचार करतो. मी हे केलं तर मला काय मिळेल, हा प्रश्न आपल्याला वर्तमान काळात जगू देत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, तुझा अधिकार फक्त मेहनतीवर आहे, निकाल देणं हे निसर्गाच्या हातात आहे. कल्पना करा की तुम्ही तुमच्या मुलाच्या वाढदिवसासाठी जेवण बनवत आहात. जर तुमचं लक्ष फक्त पाहुणे कौतुक करतील का याकडे असेल तर कदाचित मीठ कमी जास्त होईल. पण जर तुमचं लक्ष फक्त चांगलं जेवण बनवण्यावर असेल तर ते जेवण आपोआपच चविष्ट होतं. जेव्हा आपण फळाची चिंता करतो तेव्हा आपण थकतो. जेव्हा आपण कर्माचा आनंद घेतो तेव्हा आपण उत्साही राहतो. आज जे काही काम कराल त्यात मला काय मिळेल हा विचार बाजूला ठेवून फक्त मी हे सर्वोत्तम कसं करू शकतो यावर लक्ष द्या. विचार 2. परिवर्तनाचा स्वीकार. परिवर्तन ही संसार का नियम आहे. आपल्याला वाटतं की सगळं काही कायमस्वरूपी असावं, नोकरी, नाती, शरीर, घर, पण निसर्ग बदलत असतो. आपण बदलाला घाबरतो आणि तिथेच दुःख सुरू होतं. ज्या दिवशी आपण हे स्वीकारतो की काहीच कायम नाही, त्या दिवशी आपण खऱ्या अर्थानं मुक्त होतो. जसा झाडाचा जुना पाला गळून पडल्याशिवाय नवीन पालवी येत नाही, तसंच आयुष्यातल्या जुन्या गोष्टी, जुन्या सवयी आणि कधी कधी जुनी माणसं गेल्याशिवाय नवीन संधी येत नाहीत. परिस्थिती कशीही असो ती बदलणार आहे. दुःख असेल तर तेही टिकणार नाही आणि सुख असेल तर त्याचाही गर्व करू नका. तुमच्या आयुष्यातील अशा एका बदलाचा विचार करा ज्यामुळे तुम्हाला भीती वाटते. स्वतःला सांगा, हा निसर्गाचा नियम आहे आणि मी यासाठी तयार आहे. विचार 3. मनावर ताबा. जिन्होंने मन को जीत लिया है, मन उसका सबसे अच्छा मित्र है. तुमचं मन हे एका लहान मुलासारखं असतं. त्याला जे हवं असतं तेच ते मागतं. जे तुमच्यासाठी चांगलं आहे त्याचा ते विचार करत नाही. मन सतत भूतकाळात किंवा भविष्य काळात भटकत असतं. या मनाला वर्तमान काळात आणणं म्हणजेच मन जिंकणं. सकाळी अलार्म वाजल्यावर मन म्हणतं अजून 5 मिनिटे. ही मनाची पहिली चाल असते. जर तुम्ही तिथेच मनाचं ऐकलं तर दिवसभर तुमचं मन तुमच्यावर राज्य करतं. पण जर तुम्ही उठलात तर तुम्ही मनाचे मालक बनता. जो स्वतःच्या मनावर राज्य करू शकत नाही त्याच्यावर दुनिया राज्य करते. आज मनाच्या विरुद्ध जाऊन एक चांगलं काम करा. मन नको म्हणत असेल तरी व्यायाम करा किंवा वाचन करा. विचार 4. अवाजवी संशय आणि नात्यातील दुरावा. संशयात्मा विनश्यती. संशय हा एक मानसिक आजार आहे. एकदा का मनात संशयाचं बी रुजलं की ते प्रेमाच्या आणि विश्वासाच्या वटवृक्षालाही वाळवी लावतं. संशय फक्त दुसऱ्यावर नसतो, तो स्वतःवरही असतो. मी हे करू शकेन का, हा संशयाच आपल्याला अपयशाकडे नेतो. जर तुम्ही एखाद्या पुलावरून जाताना त्या पुलाच्या मजबूतीवर संशय घेतलात तर तुम्ही तो पूल कधीच पार करू शकणार नाही. नात्याचंही असंच आहे. विश्वास असेल तरच प्रवास सुखकर होतो. संशय घेणं सोपं आहे, विश्वास ठेवणं कठीण आहे, पण सुख विश्वासातच आहे. आज स्वतःच्या क्षमतेवर संशय घेणं सोडा आणि एका व्यक्तीवर पूर्ण विश्वास दाखवा. विचार 5. क्रोधाचा विनाशकारी मार्ग. क्रोधात भवती सम्मोहः, सम्मोहात स्मृती विभ्रमः. राग म्हणजे असा अग्नी आहे जो दुसऱ्याला जाळण्याआधी स्वतःला जाळतो. रागाच्या भरात आपण अशी वाक्य बोलतो जी समोरच्याच्या मनावर कायमची जखम करतात. रागामुळे आपली विचार करण्याची क्षमता म्हणजेच बुद्धी नष्ट होते. जेव्हा आपण रागात असतो तेव्हा आपण चुकीचा ईमेल पाठवतो, जोडीदाराशी भांडतो किंवा मुलांवर ओरडतो. नंतर माफी मागूनही गेलेली वेळ परत येत नाही. राग हा एका क्षणाचा वेडेपणा आहे. जर तो एक क्षण आपण आवरला तर 100 दिवसांचा पश्चाताप वाचू शकतो. आज जेव्हा राग येईल तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका. दीर्घ श्वास घ्या आणि 10 पर्यंत मोजा. विचार 6. मोह आणि आसक्ती. माझं काहीच नाही, मी कोणाचाच नाही. आसक्ती म्हणजे गोष्टींना घट्ट पकडून ठेवणं. आपल्याला वाटतं की या वस्तू, हे घर, ही माणसं माझ्यामुळे आहेत, पण आपण हे विसरतो की आपण रिकाम्या हाताने आलो आहोत आणि रिकाम्या हातानेच जाणार आहोत. एखादा पाहुणा आपल्या घरी येतो, आपण त्याचं स्वागत करतो, तो काही दिवस राहतो आणि जातो. आपण त्याच्यावर प्रेम करतो, पण तो गेल्यानंतर आपलं आयुष्य थांबत नाही. आयुष्यातील प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीकडे पाहुणा म्हणून बघा. प्रेम करा पण आसक्ती ठेवू नका. सेवा करा पण मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका. आज अशा एका वस्तूचा त्याग करा किंवा ती कोणाला तरी दान करा जिच्यामध्ये तुम्ही खूप अडकले आहात. विचार 7. भीतीवर विजय. तू कशाला घाबरतोस, तुला कोण मारू शकतं. मृत्यूची भीती ही सर्वात मोठी भीती आहे. पण श्रीकृष्ण म्हणतात की आत्मा अमर आहे. आपण फक्त शरीराचा विचार करतो म्हणून घाबरतो. जर आपण स्वतःला ईश्वराचा अंश मानलं तर भीतीला जागाच राहत नाही. लहान बाळ जेव्हा आपल्या वडिलांच्या हातात असतं तेव्हा ते वडिलांनी हवेत उडवलं तरी हसत असतं. त्याला भीती नसते, कारण त्याला विश्वास असतो की वडील आपल्याला झेलणार आहेत. आपणही त्या परमेश्वराचे लेकरू आहोत, हा विश्वास ठेवा. भीती तिथेच असते जिथे विश्वासाची कमतरता असते. आज अशी एक गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते. भीतीचा सामना करणं हाच भीती घालवण्याचा एकमेव मार्ग आहे. विचार 8. स्वधर्म आणि स्वतःची ओळख. श्रेयान स्वधर्मो विगुणः, परधर्मात स्वनुष्ठितात. दुसऱ्याची नक्कल करण्यात आयुष्य घालवू नका. तुमचा स्वतःचा एक स्वभाव आहे, एक टॅलेंट आहे. दुसऱ्यासारखं बनण्याच्या नादात आपण स्वतःला हरवून बसतो. जे काम तुम्हाला आतून आनंद देतं तेच तुमचं खरं कर्तव्य आहे. मासा जर झाडावर चढण्याची स्पर्धा करायला लागला तर तो आयुष्यभर स्वतःला मूर्खच समजेल. त्याने पाण्यात पोहलं पाहिजे, कारण तो त्याचा स्वधर्म आहे. तुम्ही कोण आहात हे ओळखा. जगाला काय वाटतं याचा विचार सोडा. आज स्वतःसाठी वेळ काढा आणि विचार करा की तुम्हाला नक्की काय करायला आवडतं. विचार 9. संयम आणि आहार. युक्ताहार विहारस्य.
अध्यात्म म्हणजे फक्त ध्यान करणं नाही, तर तुमच्या खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणं. जो खूप खातो किंवा जो अजिबात खात नाही त्याला कधीच शांती मिळत नाही. संतुलन म्हणजे बॅलन्स हेच जीवनाचं गुपित आहे. जर तुम्ही मोबाईलची बॅटरी अति चार्ज केली तरी तो गरम होतो आणि चार्ज केली नाही तर तो बंद पडतो. तसंच आपल्या शरीराचं आणि मनाचं आहे. शिस्त ही शिक्षा नाही तर ती स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे. आज जेवताना टीव्ही किंवा मोबाईल न पाहता शांतपणे जेवा. विचार 10. शरणागती. मामेकम शरणम व्रज. जेव्हा आपण आपले सगळे प्रयत्न करून थकतो तेव्हा आपण ईश्वराला शरण गेलं पाहिजे. शरणागती म्हणजे हार मानणं नाही, तर माझं कर्तृत्व मी केलंय, आता निकाल तुझ्या हातात आहे हा विश्वास व्यक्त करणं. ज्याप्रमाणे आपण रात्री झोपताना उद्या सकाळी सूर्य उगवेल या विश्वासाने डोळे मिटतो, तसाच आयुष्यावर विश्वास ठेवा. जो ईश्वराच्या चरणी झुकतो तो कोणासमोरही वाकत नाही. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या सगळ्या चिंता देवाला अर्पण करा आणि सांगा, आजचा दिवस तुझा होता, उद्याही तुझाच असेल. मानसिक सामर्थ्य आणि प्रगतीचे रहस्य. विचार 11. बुद्धीची स्थिरता. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ. श्रीकृष्ण म्हणतात, सुख दुःख, लाभ हानी आणि विजय पराजय या सर्वांना समान मानून तू युद्ध कर. आपल्या आयुष्यात थोडा फायदा झाला की आपण हुरळून जातो आणि थोडं नुकसान झालं की रडायला लागतो. यामुळे आपलं मन एखाद्या हेलकावे खाणाऱ्या नावेसारखं होतं. स्थिर बुद्धीचा माणूस तोच असतो जो यशात हवेत उडत नाही आणि अपयशात खचून जात नाही. क्रिकेटच्या मैदानात जेव्हा बॅट्समॅन सेंचुरी मारतो किंवा शून्यावर आउट होतो, दोन्ही वेळेस त्याने आपलं डोकं शांत ठेवलं तरच तो पुढची मॅच नीट खेळू शकतो. जर त्याने यशाच्या नशेत राहिला किंवा अपयशाच्या दुःखात अडकला तर त्याचा खेळ खराब होतो. परिस्थिती तुम्हाला नियंत्रित करते की तुम्ही परिस्थितीला नियंत्रित करता. आज तुमच्यासोबत काहीही चांगलं किंवा वाईट घडलं तरी किमान 5 मिनिटे शांत राहा आणि स्वतःला सांगा, हेही कायम टिकणार नाही. विचार 13. लोभाचा त्याग करा. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मनः कामः क्रोधः लोभः तस्मादेतत् त्रयं त्यजेत. नरकाची 3 द्वारं सांगितली आहेत. काम म्हणजे वासना, क्रोध म्हणजे राग आणि लोभ म्हणजे हाव. लोभ हा असा आजार आहे जो कधीच बरा होत नाही. माणसाकडे कितीही आलं तरी त्याला अजून हवं असतं. ही अजूनची ओढ आपल्याला कधीच सुखाचा अनुभव देऊ देत नाही. एखाद्याला 10,000 पगार असताना वाटतं 20 झाले की मी सुखी होईल. 20 झाल्यावर 50 ची ओढ लागते. आपण पळत राहतो, पण ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यांचा आनंद घ्यायला विसरतो. तुमच्या गरजा पूर्ण होऊ शकतात, पण तुमच्या हव्यासाला अंत नाही. आज तुमच्याकडे असलेल्या अशा 5 गोष्टींची यादी करा ज्यांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. विचार 13. स्वतःचा उद्धार करा. उद्धरेदात्मनात्मानम अवसादयेत. श्रीकृष्ण म्हणतात, स्वतःचा उद्धार स्वतः करा, स्वतःला खाली पाडू नका. आपण नेहमी दुसऱ्याकडे बघतो की कोणीतरी येईल आणि माझं आयुष्य सुधरवेल, कोणीतरी मला मोटिवेट करेल. पण सत्य हे आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःहून पाऊल उचलत नाही तोपर्यंत देवही तुम्हाला मदत करू शकत नाही. जेव्हा तुम्ही डबक्यात पडता तेव्हा हातपाय तुम्हालाच हलवावे लागतात. बाहेरचे लोक फक्त दोर टाकू शकतात, पण तो धरून वर चढण्याची ताकद तुम्हालाच दाखवावी लागते. तुम्ही तुमचे सर्वात मोठे मित्र आहात आणि तुम्हीच तुमचे सर्वात मोठे शत्रू आहात. आज कोणाकडूनही मदतीची अपेक्षा न करता स्वतःच्या एका जुन्या प्रलंबित कामाला पूर्ण करा. 14. श्रद्धेची ताकद. श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्यालाच ज्ञान मिळतं. श्रद्धा म्हणजे फक्त अंधभक्ती नाही, तर श्रद्धा म्हणजे स्वतःवर, आपल्या कर्मावर आणि त्या परमशक्तीवर असलेला अढाळ विश्वास. संशयी मन कधीच काही शिकू शकत नाही. जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा औषध घेण्यापूर्वी आपला त्यांच्यावर विश्वास असतो की मी बरा होईल. त्या विश्वासानेच औषध अर्ध काम करतं. जर विश्वास नसेल तर जगातील सर्वोत्तम औषधही काम करणार नाही. तुमची श्रद्धा जितकी खोल तुमचं यश तितकं मोठं. आज तुम्ही जे काही काम हातात घ्याल ते हे नक्की पूर्ण होणार या पूर्ण विश्वासाने करा. 15. कामातच देव शोधा. स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवः. माणूस आपलं विहित कर्म करूनही ईश्वराची पूजा करू शकतो. पूजा करण्यासाठी नेहमी मंदिरात जाण्याची किंवा माळ जपण्याची गरज नाही. जर तुम्ही तुमची नोकरी, तुमचा व्यवसाय किंवा तुमचं घरचं काम प्रामाणिकपणे करत असाल तर तीच सर्वात मोठी भक्ती आहे. एक डॉक्टर जो आपल्या रुग्णाची प्रामाणिक सेवा करतो किंवा एक शिक्षक जो मनापासून शिकवतो ते मंदिरात बसलेल्या पुजाऱ्यापेक्षा कमी नाहीत. त्यांचं कामच त्यांची प्रार्थना आहे. तुमचं काम ही देवाने दिलेली एक असाइनमेंट आहे, ती उत्तम करा. आज तुमचं ऑफिसचं किंवा घरचं एखादं काम असं करा की जणू तुम्ही ते साक्षात परमेश्वरासाठी करत आहात. 16. आसक्ती विरहित प्रेम. जे फळाची अपेक्षा न करता प्रेम करतात तेच खरे सुखी. आपण नात्यांमध्ये गुंतवणूक करतो. मी तुला वेळ दिला तर तूही मला दिला पाहिजेस. हे प्रेम नाही, हा व्यापार आहे. जिथे अपेक्षा असते तिथे दुःख असतं. निस्वार्थ प्रेमच माणसाला बंधनातून मुक्त करतं. आईचं मुलावर असणारं प्रेम. आई कधीही असा विचार करत नाही की मी आज मुलाला भरवलं तर तो मोठेपणी मला पैसे देईल का. ती फक्त प्रेमापोटी करते, म्हणून तिला त्या कर्मात आनंद मिळतो. नात्यात देण्याचा विचार करा, काय मिळेल याचा नाही. आज एका अशा व्यक्तीसाठी काहीतरी चांगलं करा ज्याच्याकडून तुम्हाला परतफेडीची अजिबात अपेक्षा नाही. 17. अहंकाराचा त्याग. अहंकार विमूढात्मा करता हम नीती मन्यते. अज्ञानी माणसाला वाटतं की मी सगळं करतोय, मी नसतो तर हे घर चाललं नसतं, मी आहे म्हणून कंपनी चालतीये. हा मी पण आज माणसाच्या पतनाचं कारण ठरतो. निसर्ग आपला खेळ खेळत असतो, आपण फक्त एक निमित्त आहोत. समुद्राच्या लाटांना वाटतं की त्या स्वतःच्या ताकदीवर उसळत आहेत, पण प्रत्यक्षात त्या वाऱ्याच्या आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली असतात. आपला अहंकारही असाच पोकळ असतो. जेव्हा मी मरतो तेव्हाच देव जन्म घेतो. आज दिवसभरात जेव्हा कधी तुम्हाला स्वतःचा गर्व वाटेल तेव्हा आकाशाकडे बघा आणि जाणीव करून घ्या की तुम्ही या अफाट विश्वात किती छोटे आहात.
18. वेळेचे महत्व. कालोस्मी लोकक्षय कृत प्रवृद्धो. श्रीकृष्ण म्हणतात, मी काळ आहे. वेळ ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. गेलेला पैसा परत येईल, पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. जो वेळेचा आदर करत नाही, वेळ त्याला नष्ट करते. सोशल मीडियावर तासनतास घालवणं म्हणजे स्वतःच्या आयुष्यातील हिरे मोती कचऱ्यात टाकण्यासारखं आहे. हीच वेळ तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी किंवा कुटुंबासाठी वापरू शकला असता. तुमची प्रत्येक सेकंद ही तुमच्या आयुष्याची शेवटची सेकंद असू शकते. तिचा योग्य वापर करा. आज तुमच्या स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवा आणि कमीत कमी 1 तास स्वतःच्या छंदासाठी किंवा अभ्यासासाठी वापरा. 19. सत्याचा मार्ग. सत्य कधीच लपत नाही आणि असत्याला आधार नसतो. सत्याचा मार्ग सुरुवातीला कठीण वाटू शकतो, पण शेवट गोड असतो. खोटं बोलून मिळवलेला फायदा तात्पुरता असतो आणि तो मनात सतत भीती निर्माण करतो. सत्य तुम्हाला निर्भय बनवतं. एखादी चूक लपवण्यासाठी आपण 100 खोटं बोलतो, यामुळे आपण सतत दडपणाखाली राहतो. पण एकदा सत्य बोललं की मन हलकं होतं आणि आपण मुक्त होतो. सत्याच्या पाठीशी साक्षात ईश्वर उभा असतो. आज कोणतीही भीती न बाळगता एखादं कठीण सत्य मान्य करा. 20. इंद्रिय निग्रह. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आत ओढून घेतो, तसाच ज्ञानी माणूस आपली इंद्रिय विषयांपासून बाजूला करतो. आपली जीभ, डोळे आणि कान आपल्याला सतत बाहेरच्या चकाकीकडे आकर्षित करतात. जर आपण या इंद्रियांचे गुलाम झालो तर आपण भरकटतो. संयम असेल तरच सुख टिकते. जिभेवर ताबा नसेल तर आरोग्य बिघडतं. डोळ्यांवर ताबा नसेल तर चारित्र्य बिघडतं. संयमच सुखी जीवनाचा कुंपण आहे. लगाम नसलेला घोडा आणि संयम नसलेला माणूस दोन्ही धोक्याचे असतात. आज एका अशा सवयीवर ताबा मिळवा जी तुम्हाला अस्वस्थ करते. उदाहरण, जास्त साखर खाणे किंवा जास्त वेळ फोन बघणे. मंडळी, हे विचार जर आपण रोजच्या जीवनात वापरले तर आयुष्यातील अर्धी संकट संपून जातील. लक्षात ठेवा, गीता वाचण्यासाठी नाही तर वाचण्यासाठी, संकटातून वाचण्यासाठी आहे. आंतरिक आनंद आणि नातेसंबंधांचे गुपित. विचार 21. खऱ्या आनंदाचे स्थान. सुखम आत्यंतिकम यत्तत् बुद्धिग्राह्यम अतींद्रियम. श्रीकृष्ण म्हणतात, खरा आनंद हा इंद्रियांच्या पलीकडचा असतो. आपण सुखाचा शोध वस्तूमध्ये घेतो. नवीन कार, मोठा मोबाईल किंवा चांगलं जेवण. पण हे सुख क्षणभंगूर असतं. वस्तू जुनी झाली की सुख संपतं. खरा आनंद हा तुमच्या आत आहे, जो शांती आणि समाधानातून मिळतो. आपण एसी मध्ये बसूनही अस्वस्थ असू शकतो जर मनात विचारांचे वादळ असेल. आणि एखादा गरीब माणूस झाडाच्या सावलीतही शांत झोपू शकतो. याचा अर्थ सुख एसी मध्ये नाही तर मनाच्या शांतीमध्ये आहे. वस्तू तुम्हाला सोयी देऊ शकतात, पण आनंद फक्त तुमचं मनच देऊ शकतं. आज 10 मिनिटे कोणत्याही गॅजेट शिवाय शांत बसा आणि स्वतःच्या अस्तित्वाचा आनंद घ्या. 22. मैत्री आणि संगत. जशी तुमची संगत असेल तसंच तुमचं भविष्य असेल. गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाचे मित्र बनून त्याला मार्गदर्शन करतात. चुकीची संगत माणसाला विनाशाकडे नेते, तर योग्य संगत नरकातूनही बाहेर काढते. जो तुम्हाला तुमच्या चुका सांगतो आणि तुम्हाला सुधारण्याची संधी देतो, तोच खरा मित्र. जर तुम्ही अशा 5 मित्रांसोबत राहता जे फक्त तक्रार करतात, तर 6वे तक्रारखोर तुम्हीच असाल. पण जर तुम्ही प्रगती करणाऱ्या लोकांसोबत राहिलात तर तुमची विचार करण्याची पद्धती आपोआप बदलेल. तुमची संगत तुमच्या प्रगतीचा आरसा आहे. आज अशा एका मित्राला फोन करा जो तुम्हाला नेहमी सकारात्मक राहण्यास मदत करतो. 23. अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन. ज्ञानी माणूस अपयशाला शेवट मानत नाही, तर तो त्याला अनुभवाचा एक भाग समजतो. अर्जुन सुरुवातीला घाबरला होता. त्याला वाटलं सगळं संपलं. पण श्रीकृष्ण त्याला सांगतात की परिस्थिती महत्वाची नाही, तुमची प्रतिक्रिया महत्वाची आहे. प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येतं. थॉमस अल्वा एडिसन जेव्हा बल्ब बनवण्यात 999 वेळा अपयशी ठरले, तेव्हा ते म्हणाले नाहीत की मी फेल झालो. ते म्हणाले, मला अशा 999 पद्धती माहीत झाल्या ज्याने बल्ब बनत नाही. अपयश म्हणजे हार नाही, तर अपयश म्हणजे पुन्हा एकदा शहाणपणाने सुरुवात करण्याची संधी. तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या अपयशाची आठवण काढा आणि विचार करा की त्यातून तुम्ही काय शिकलात. 24. अन्नाची शुद्धता आणि मन. आहार शुद्ध सत्वशुद्धी ही. तुम्ही जसं अन्न खाता तसंच तुमचं मन बनतं. श्रीकृष्ण अन्नाचे 3 प्रकार सांगतात: सात्विक, राजसिक आणि तामसिक. खूप मसालेदार, शिळं किंवा रागाच्या भरात बनवलेलं अन्न मनामध्ये अस्वस्थता निर्माण करतं. कधी बघा, ज्या दिवशी तुम्ही खूप जास्त जंक फूड खाता त्या दिवशी तुम्हाला सुस्त वाटतं आणि चिडचिड होते. पण ज्या दिवशी तुम्ही ताजं आणि घरचं अन्न खाता त्या दिवशी मन प्रसन्न राहतं. तुमचं शरीर हे देवाचं देऊळ आहे. त्यात टाकला जाणारा आहार हा प्रसादासारखा शुद्ध असावा. आज जेवताना टीव्ही किंवा मोबाईल पूर्णपणे बंद ठेवा आणि अन्नाचा आदर करत जेवा. 25. सतत शिकण्याची वृत्ती. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. या जगात ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीच नाही. ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी माहिती नाही, तर जगण्याची समज. माणूस शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी असतो. जो शिकणं थांबवतो तो प्रगती करणं थांबवतो. तंत्रज्ञान रोज बदलते. जर आपण नवीन गोष्टी शिकलो नाही तर आपण मागे पडतो. तसंच आयुष्याच्या धड्यांबाबत आहे. अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे. प्रत्येक व्यक्तीकडून आणि प्रत्येक प्रसंगाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं. आज काहीतरी नवीन शिका, मग ते एखादा शब्द असो, एखादी रेसिपी असो किंवा एखादं कौशल्य. 26. धैर्याची साथ. संकटाच्या वेळी जो धीर धरतो तोच विजयी होतो. घाईघाईत घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. श्रीकृष्ण अर्जुनाला पूर्ण ज्ञान देतात आणि मग त्याला निर्णय घ्यायला लावतात. संयम आणि धैर्य हे यशाचे 2 मोठे आधारस्तंभ आहेत. बी पेरल्याबरोबर लगेच झाड येत नाही. त्याला पाणी घालावं लागतं, खत घालावं लागतं आणि वाट पाहावी लागते. आयुष्यातल्या मोठ्या गोष्टींना वेळ लागतो. काळ सर्व जखमा भरतो आणि सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. फक्त थोडा वेळ द्यावा लागतो. आज अशा एका कामासाठी संयम ठेवा जे तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीये. चिडचिड करू नका. 27. मत्सरापासून मुक्ती.
दुसऱ्याच्या उत्कर्षाने जो आनंदित होतो तो ईश्वराच्या जवळ असतो. विस्तार. मत्सर हा माणसाला आतून पोखरतो. त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे का नाही, या विचाराने आपण स्वतःचं सुख विसरतो. श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येकाचं नशीब आणि वेळ वेगळी आहे. सोशल मीडियावर इतरांचे फोटो बघून आपल्याला वाटतं त्यांचं आयुष्य किती छान आहे, पण कोणालाही परफेक्ट आयुष्य नसतं. दुसऱ्याच्या सुखात सहभागी व्हा, तुमचं सुख आपोआप वाढेल. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. आज अशा एका व्यक्तीचे मनापासून अभिनंदन करा जिच्याबद्दल तुम्हाला थोडा मत्सर वाटत होता. 28. कर्तव्याचे पालन. स्वकर्म निरतः सिद्धिं यथा विंदती तच्छृणु. स्वतःच्या कर्तव्यापासून पळ काढणं हा अधर्म आहे. अर्जुन म्हणत होता की मी जंगलात जाईन पण युद्ध करणार नाही. श्रीकृष्ण त्याला बजावतात की पळकुटेपणा हा मार्ग नाही. तुम्ही ज्या भूमिकेत आहात ती भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणे हेच तुमचे कर्तव्य आहे. एक पिता असणं, एक कर्मचारी असणं किंवा एक नागरिक असणं, या जबाबदाऱ्या झटकून शांती मिळत नाही. जबाबदारी पूर्ण करूनच शांती मिळते. कर्तव्य कठीण असू शकतं पण तेच तुम्हाला मोठे बनवतं. आज अशा एका घरगुती किंवा कामाच्या जबाबदारीला प्राधान्य द्या जी तुम्ही टाळत होता. 29. साधेपणाचे महत्व. साधेपणातच सौंदर्य आणि सत्य दडलेले असते. श्रीकृष्ण हे द्वारकेचे राजा होते पण ते अर्जुनाचे सारथी बनायला तयार झाले. मोठेपणा हा कपड्यांवरून किंवा पदावरून नसतो तर तो स्वभावावरून असतो. दिखावा म्हणजे दुःखाला निमंत्रण. आपण महागडे कपडे किंवा घड्याळे घेतो फक्त जगाला दाखवण्यासाठी, पण खरं सुख साध्या राहणीत आणि उच्च विचारात असतं. जो स्वतःला खूप मोठा मानतो तो ज्ञानापासून लांब राहतो. आज कोणताही दिखावा न करता अत्यंत साधेपणाने वागा आणि बघा तुम्हाला किती हलकं वाटतंय. 30. वर्तमानात जगणे. जे झालं त्याचा शोक करू नका, जे होणार आहे त्याची चिंता करू नका. आपलं आयुष्य 2 गोष्टीत वाया जातं, भूतकाळातील आठवणी आणि भविष्यातील चिंता. श्रीकृष्ण म्हणतात की उद्या हाच एकमेव काळ आहे जो तुमच्या हातात आहे. जो आजचा दिवस नीट जगतो त्याचं आयुष्य समृद्ध होतं. आपण जेवताना ऑफिसचा विचार करतो आणि ऑफिसमध्ये असताना घरचा, यामुळे आपण दोन्ही ठिकाणचा आनंद घेऊ शकत नाही. जे करताय त्यात पूर्णपणे उपस्थित राहा. आज ही देवाने दिलेली भेट, गिफ्ट आहे, म्हणून त्याला इंग्रजीमध्ये प्रेझेंट म्हणतात. मंडळी, हे विचार म्हणजे आपल्या जगण्याचं टॉनिक आहे. जसं शरीरासाठी रोज जेवण लागतं तसंच मनासाठी रोज हे विचार लागतात. शब्दांची ताकद आणि अंतर्गत शक्तीचा उदय. विचार 31. वाणीचे तप. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम जयत. श्रीकृष्ण म्हणतात वाणीचे तप म्हणजे असे शब्द बोलणे ज्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, जे सत्य असतील आणि जे ऐकणाऱ्याच्या हिताचे असतील. आपण अनेकदा स्पष्ट वक्तेपणाच्या नावाखाली समोरच्याला दुखावणारे शब्द बोलतो, पण खरी शक्ती शब्दांत नसून ती शब्द वापरण्याच्या पद्धतीत असते. ऑफिसमध्ये किंवा घरात एखादी चूक झाली तर आपण आरडाओरडा करतो. त्याऐवजी जर आपण शांतपणे हे कसं सुधारेल यावर बोललो तर कामही होतं आणि नातंही टिकतं. तुमचे शब्द ही तुमची संपत्ती आहे, ती विचारपूर्वक खर्च करा. आज दिवसभर कोणाबद्दलही वाईट बोलणार नाही आणि कोणावरही खेकसणार नाही असा संकल्प करा. 32. स्वतःच्या शक्तीवर विश्वास. क्लैब्यम मास्म गमः पार्थ. श्रीकृष्ण अर्जुनाला ओरडून सांगतात, अर्जुना, हा नपुंसकपणा सोडून दे, हे तुला शोभत नाही. जेव्हा आपण संकटात घाबरतो तेव्हा आपण आपली खरी शक्ती विसरतो. भगवद्गीता सांगते की तुम्ही दुर्बल नाही, तुमच्यात अफाट शक्ती आहे, फक्त ती जागृत करण्याची गरज आहे. परीक्षेला किंवा महत्त्वाच्या इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी आपल्याला भीती वाटते, तेव्हा स्वतःच्या पाठीवर थाप मारा आणि म्हणा, मी यासाठी मेहनत घेतली आहे, मी हे करू शकतो. तुमची भीती पळून जाईल. जो स्वतःवर विश्वास ठेवत नाही त्यावर जग कधीच विश्वास ठेवत नाही. आरशासमोर उभे राहा आणि स्वतःच्या डोळ्यात बघून म्हणा, मी कोणत्याही संकटाचा सामना करण्यास समर्थ आहे. 33. द्वेषापासून मुक्ती. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणा एव च. जो कोणाचाही द्वेष करत नाही, जो सर्वांचा मित्र आहे आणि ज्याच्या मनात करुणा आहे, तोच ईश्वराचा लाडका असतो. द्वेष हा एक कोळसा आहे जो दुसऱ्यावर फेकण्यापूर्वी तुमचेच हात जाळतो. कोणाबद्दल तरी राग मनात ठेवून जगणे म्हणजे स्वतःला तुरुंगात ठेवण्यासारखे आहे. रस्त्यावरून जाताना कोणी तुमच्या गाडीला कट मारला तर आपण तासभर चिडतो. त्याने त्याचं नुकसान झालं नाही पण तुमचं डोकं दुखावलं. माफ करा आणि पुढे जा. क्षमा करणे म्हणजे समोरच्याला सूट देणे नाही तर स्वतःला त्रासातून मुक्त करणे आहे. आज अशा एका व्यक्तीसाठी प्रार्थना करा जिने कधीतरी तुम्हाला दुखावलं होतं. 34. बुद्धी आणि मनाचे युद्ध. इंद्रियाणी पराण्याहुः इंद्रियेभ्यः परम मनः. शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहेत, इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे आणि मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. आपण अनेकदा मनाच्या आहारी जातो, पण निर्णय घेताना बुद्धीचा वापर केला पाहिजे. मन सुख शोधतं, बुद्धी हित शोधते. सकाळी व्यायाम करायचा की नाही हे ठरवताना मन म्हणतं झोप, पण बुद्धी सांगते व्यायाम केल्याने आरोग्य टिकेल. नेहमी बुद्धीचे ऐका. मनाचा लगाम बुद्धीच्या हातात असेल तरच आयुष्याचा रथ योग्य दिशेला जातो. आज एखादा महत्त्वाचा निर्णय भावनेच्या भरात न घेता शांतपणे विचार करून घ्या. 35. कठीण प्रसंगात स्थिरता. स्थितप्रज्ञस्य का भाषा. अर्जुनाने विचारलं, स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे, माणूस कसा असतो. श्रीकृष्ण म्हणतात, जो संकटात डगमगत नाही आणि सुखात हरखून जात नाही. आयुष्यात वादळे येणारच, पण तुम्ही त्या वादळात पडणारं झाड बनायचं की तो वादळ झेलणारा डोंगर हे तुमच्या हातात आहे. व्यवसायात मोठे नुकसान झाले किंवा नोकरी गेली तर डोकं हरवून न बसता आता पुढचा पाऊल काय याचा विचार करणे म्हणजे स्थिरता. शांत समुद्रात कोणीही जहाज चालवू शकतं, जो वादळात नौका पार करतो तोच खरा कॅप्टन. आज एखादी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध घडली तर शांत राहा आणि एक स्मित हास्य करा. 36. आळसाचा त्याग. न ही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठती अकर्मकृत. कोणीही क्षणभरही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. आळस हा जिवंत माणसाचे तडघे आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी तयार करतात कारण कृती म्हणजे ऍक्शन हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे. केवळ विचार करून काहीच साध्य होत नाही.
उद्यापासून नक्की सुरुवात करेन हे वाक्य आळसाचे सर्वात मोठे लक्षण आहे. तो उद्या कधीच येत नाही. जे करायचे आहे ते आत्ता करा. आळस हा भविष्याकडून चोरलेला वेळ आहे जो तुम्हाला कधीच परत मिळत नाही. आज असे एक काम पूर्ण करा जे तुम्ही अनेक दिवसांपासून उद्यावर ढकलत आहात. 37. निरपेक्ष सेवा. यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोको अयम कर्म बंधनः. जो स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतो तो कर्माच्या बंधनात अडकतो, पण जो जगाच्या कल्याणासाठी किंवा निस्वार्थ भावनेने काम करतो तो मुक्त होतो. समाजाला काहीतरी परत देणे हे आपले कर्ज आहे. आपल्या पगारातील छोटासा भाग गरिबांना देणे किंवा कोणा गरजूला रस्ता ओलांडण्यास मदत करणे यात तुमचा फायदा नाही, पण मिळणारे समाधान अफाट आहे. हात तेच पवित्र असतात जे प्रार्थनेपेक्षा मदतीसाठी पुढे सरसावतात. आज कोणा अनोळखी व्यक्तीला कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करा. 38. ईश्वराचे अस्तित्व. ईश्वरः सर्वभूतानां हृदयेषे अर्जुन तिष्ठति. श्रीकृष्ण म्हणतात, मी प्रत्येक जीवाच्या हृदयात वास करतो. याचा अर्थ देव शोधायला मंदिरात किंवा डोंगरावर जाण्याची गरज नाही. तो तुमच्यात आहे आणि समोरच्या माणसातही आहे. जर आपण हे ओळखलं तर आपण कोणाचाही अपमान करू शकणार नाही. समोरच्या व्यक्तीशी बोलताना तो माणूस नाही तर त्यातील ईश्वरी अंश आहे असा विचार केला तर तुमचा राग मावळेल आणि आदराची भावना वाढेल. स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतःतील देवाचा आदर करणे होय. आज प्रत्येकाशी बोलताना थोडा जास्त आदर आणि नम्रता दाखवा. 39. निंदेचा सामना. मान अपमानयोः तुल्यो तुल्यो मित्रारी पक्षयोः. ज्ञानी माणसाला मान आणि अपमान दोन्ही सारखेच वाटतात. लोक तुमची स्तुती करतील तेव्हा हुरळून जाऊ नका आणि निंदा करतील तेव्हा खचू नका. लोकांची मते हवामानासारखी बदलतात. तुमची किंमत त्यांच्या मतावर अवलंबून नाही. सोशल मीडियावर कोणी वाईट कमेंट केली तर त्याचा विचार करत बसू नका. तुमचे काम प्रामाणिक असेल तर लोकांच्या बोलण्याने सत्य बदलत नाही. हत्ती चालत असताना कुत्री भुंकताच, हत्ती थांबत नाही. तुम्ही तुमच्या ध्येयाकडे चालत राहा. आज कोणाच्याही टीकेमुळे स्वतःचा मूड खराब होऊ देऊ नका. 40. समाधानाची गुरुकिल्ली. अपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम. ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी नद्या समुद्राला येऊन मिळतात पण समुद्र आपली शांतता सोडत नाही, तसाच सुखी माणूस सर्व इच्छा येऊनही आपल्या मूळ स्वभावात म्हणजे आनंदात स्थिर असतो. समाधानी असणे म्हणजे प्रगती थांबवणे नाही तर जे आहे त्यात आनंदी राहून पुढची वाटचाल करणे होय. तुमच्याकडे जे आहे त्याचा आनंद घ्या. मला हे मिळालं तरच मी सुखी होईन ही अट काढून टाका. सुख हे भविष्यातील टार्गेट नसून तो आजचा प्रवास आहे. समाधान हे सर्वात मोठे धन आहे. ज्याकडे हे आहे तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. आज झोपण्यापूर्वी मनापासून म्हणा, माझ्याकडे जे काही आहे त्यात मी समाधानी आणि आनंदी आहे. मंडळी, आज आपण वाणी, शक्ती आणि निर्णयांबद्दल खूप महत्त्वाचे विचार ऐकले. हे विचार तुमच्या कानात साठवून ठेवा आणि मनावर कोरून ठेवा. एकाग्रता आणि अंतर्मनाचा विजय. विचार 41. एकाग्रतेची शक्ती. यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम. श्रीकृष्ण म्हणतात, हे चंचल आणि अस्थिर मन जिथे जिथे भटकत असेल तिथून त्याला खेचून पुन्हा आत्म्यामध्ये स्थिर करा. आजच्या युगात आपलं सर्वात मोठं आव्हान हे डिस्ट्रॅक्शन म्हणजे विचलन आहे. मोबाईल, सोशल मीडिया आणि अनावश्यक विचार आपल्या एकाग्रतेचे शत्रू आहेत. जो एकाग्र होतो त्यालाच यश मिळतं. सूर्यकिरण विखुरलेली असतात तेव्हा काहीच जळत नाही, पण जेव्हा भिंगाच्या सहाय्याने ती एकाच बिंदूवर केंद्रित केली जातात तेव्हा कागद जळू लागतो. तुमची शक्ती सुद्धा एकाग्रतेत आहे. तुमचं मन तुमच्या नियंत्रणात आहे की तुम्ही मनाच्या? आज कोणत्याही एका कामात किमान 20 मिनिटे मोबाईल न बघता पूर्णपणे बुडून जा. 42. योगाची व्याख्या. योगः कर्मसु कौशलम. गीतेची योगाची व्याख्या खूप वेगळी आहे. श्रीकृष्ण म्हणतात, कामातलं कौशल्य म्हणजे योग. योग म्हणजे फक्त अवघड आसनं करणं नाही, तर तुम्ही तुमचं काम किती एकाग्रतेने आणि निष्ठेने करता याला योग म्हणतात. तुमचं काम हाच तुमचा योग असला पाहिजे. एक आई जेव्हा आपल्या मुलाला शांतपणे भरवते किंवा एक कामगार जेव्हा बारकाईने एखादी यंत्रणा दुरुस्त करतो तेव्हा ते योगातच असतात. जेव्हा तुम्ही कामाशी एकरूप होता तेव्हा थकवा जाणवत नाही. प्रत्येक काम ही एक कला आणि प्रार्थना आहे. आज जे काही काम कराल ते इतक्या छान पद्धतीने करा की त्यातून तुम्हाला स्वतःला समाधान मिळेल. 43. ध्यानाचा सराव. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमास्मृता. ज्याप्रमाणे वाऱ्याशिवायच्या ठिकाणी ठेवलेला दिवा विचलित होत नाही, तशीच ध्यान करणाऱ्या योग्याची चित्तवृत्ती स्थिर असते. ध्यान म्हणजे विचारांना मारणं नाही, तर विचारांच्या पलीकडे जाणं आहे. दिवसातून काही वेळ शांत बसल्याने आपल्याला आपली खरी ओळख पडते. गढूळ पाणी जर आपण काही वेळ हलवलं नाही तर माती खाली बसते आणि पाणी स्वच्छ होतं. तसंच शांत बसल्याने मनातील विचारांचा कचरा खाली बसतो आणि आपल्याला स्पष्टता मिळते. बाहेरच्या जगाचा गोंधळ ऐकण्यापूर्वी स्वतःच्या आतला आवाज ऐकायला शिका. आज 10 मिनिटे डोळे मिटून शांत बसा आणि फक्त स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. 44. आहार आणि निद्रेचा समतोल. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. श्रीकृष्ण अतिशय व्यावहारिक सल्ला देतात. ते म्हणतात, जो खूप खातो किंवा जो अजिबात खात नाही, जो खूप झोपतो किंवा जो सतत जागतो त्याला योगाचा लाभ मिळत नाही. आरोग्याशिवाय तुम्ही कोणतेही ध्येय गाठू शकत नाही. मध्यम मार्ग हाच श्रेष्ठ मार्ग आहे. आज आपण रात्रभर वेब सिरीज बघतो आणि दिवसा सुस्त राहतो किंवा डाएटच्या नावाखाली शरीराला उपाशी ठेवतो. यामुळे मन चिडचिड होतं. शरीराची गरज ओळखून त्याला सन्मान द्या. शरीर हे वाहन आहे आणि मन त्याचा चालक. वाहनाची स्थिती चांगली असेल तरच प्रवास सुखाचा होतो. आज रात्री वेळेवर झोपा आणि शरीराची 7-8 तासांची झोप पूर्ण करा. 45. स्वतःचा उद्धार. आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक माणूस स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःचाच शत्रूही आहे. तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय त्याला बाहेरची माणसं किंवा नशीब जबाबदार नाही, तर तुमचे निर्णय जबाबदार आहेत. तुम्ही स्वतःला प्रगतीकडे नेऊ शकता किंवा विनाशाकडेही.
सकाळी उठल्यावर व्यायाम करायचा की आळस करायचा हा पूर्णपणे तुमचा चॉईस आहे. व्यायामाचा चॉईस तुम्हाला तुमचा मित्र बनवतो, आळस तुम्हाला तुमचा शत्रू बनवतो. तुमची परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्या विचारात आहे. आज असा एक निर्णय घ्या जो तुमच्या भविष्यासाठी चांगला आहे, जरी तो सध्या कठीण वाटत असला तरी. 46. आसक्तीचा त्याग. संगम त्यक्त्वा धनंजय. आसक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपली शांतता अवलंबून असणं. हे मिळालं तरच मी सुखी होईल हा विचार म्हणजे दुःख. काम पूर्ण उत्साहाने करा, पण त्याच्या निकालाशी स्वतःची शांती जोडू नका. मुलं खेळ खेळतात तेव्हा ते जिंकण्यासाठी खेळतात, पण खेळ संपला की ते पुन्हा मित्र होतात. आपण मात्र आयुष्यातील लहान लहान हरण्याला मनाला लावून घेतो. खेळाडू वृत्तीने जगा. गोष्टींना हाताने धरा, पण मनाला चिकटवू नका. आज एखाद्या कामाचा निकाल तुमच्या मनासारखा लागला नाही तर तक्रार न करता म्हणा, ईश्वराची हीच इच्छा होती. 47. स्थिर मन आणि निर्णय क्षमता. व्युत्थानेनपि न सज्जते. ज्याचं मन स्थिर आहे तो गोंधळाच्या परिस्थितीतही योग्य निर्णय घेऊ शकतो. अर्जुन गोंधळलेला होता कारण त्याच्या मनावर भावनांचे ढग दाटले होते. श्रीकृष्ण त्याला बुद्धीचा प्रकाश दाखवतात. गोंधळात कधीही निर्णय घेऊ नका, आधी मन शांत करा. जेव्हा कारचा काच धुक्याने झाकलेला असतो तेव्हा आपण कार थांबवतो आणि काच स्वच्छ करतो. तसंच जेव्हा मन गोंधळलेलं असेल तेव्हा कृती थांबवा आणि आधी विचारांची स्पष्टता करा. शांतीतून घेतलेले निर्णय नेहमीच यशस्वी होतात. आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी 3 वेळा दीर्घ श्वास घ्या आणि मगच उत्तर द्या. 48. स्वतःला ओळखणे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. आत्म्याला शस्त्र छेदू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही. आपण स्वतःला शरीर समजतो आणि म्हणून घाबरतो. तुम्ही शरीरापेक्षा खूप मोठे आहात. तुमच्या आत असलेली शक्ती अमर आणि अविनाशी आहे. जर तुमच्या खिशात हिरा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तो दगड आहे तर तुम्ही गरीबासारखं जगाल. ज्या दिवशी तुम्हाला समजेल की तो हिरा आहे त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलेल. तुम्ही हिरा आहात, फक्त ते ओळखा. मृत्यू शरीराचा होतो, तुमचा नाही. आरशात स्वतःला बघताना हे ओळखा की तुम्ही फक्त हे दिसणारं शरीर नाही तर तुम्ही एक अफाट चैतन्य आहात. 49. नम्रता आणि ज्ञान. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी. ज्ञानी माणूस तोच असतो जो विद्वान, गाय, हत्ती आणि अगदी एका चंडाळामध्येही त्याच ईश्वराचे रूप पाहतो. ज्ञानाचा परिणाम अहंकार नसून नम्रता असायला हवी. जेव्हा आपण सर्वांना समान मानतो तेव्हा आपले शत्रू संपतात. झाडाला जितकी जास्त फळे लागतात तितकं ते जमिनीकडे झुकतं. तसंच जितके तुम्ही जास्त यशस्वी व्हाल तितके तुम्ही जास्त नम्र व्हायला हवे. जो सर्वांपुढे झुकतो तोच खरा मोठा असतो. आज अशा व्यक्तीशी नम्रतेने बोला जिचा तुम्ही सहसा अनादर करता. उदाहरणार्थ ऑफिसमधील शिपाई किंवा घरचा कचरा घेणारे. 50. सततचा प्रयत्न. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येणच गृह्यते. अर्जुन विचारतो की मन कसं नियंत्रणात येईल. श्रीकृष्ण म्हणतात अभ्यास आणि वैराग्य. एका दिवसात काहीच बदलत नाही. मन नियंत्रणात आणण्यासाठी वारंवार प्रयत्न करावा लागतो आणि अनावश्यक गोष्टींतून मन काढावं लागतं. एखादा डोंगर फोडण्यासाठी रोज एका घावाची गरज असते. रोजचा लहान प्रयत्न एक दिवस मोठा बदल घडवून आणतो. मधुरच सोडून देऊ नका. सातत्य हे प्रतिभेपेक्षा जास्त महत्वाचे आहे. आज कोणतीही एक चांगली सवय निवडा आणि मी ही रोज करीन असा स्वतःला शब्द द्या. मंडळी, आज आपण प्रवासाच्या अर्ध्या टप्प्यावर आलो आहोत. हे विचार जर तुम्ही आत्मसात केले तर तुमचं आयुष्य एका वेगळ्या उंचीवर जाईल. सामाजिक सद्भाव आणि आंतरिक शुद्धी. विचार 51. मत्सराचा त्याग. निर्माण मोहा जितसंग दोषहा. श्रीकृष्ण म्हणतात ज्याच्या मनातून मान अपमानाची भावना आणि मोह निघून गेला आहे तोच शाश्वत सुखाला प्राप्त होतो. मत्सर हा असा अग्नी आहे जो दुसऱ्याचं नुकसान करण्यापूर्वी तुमची स्वतःची शांती जाळून खाक करतो. दुसऱ्याची प्रगती बघून जळण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घेणं हाच प्रगतीचा मार्ग आहे. ऑफिसमध्ये तुमच्या सहकार्याला प्रमोशन मिळालं तर मनातून जळण्यापेक्षा त्याला शुभेच्छा द्या. त्याचे कोणते गुण त्याला इथपर्यंत घेऊन आले याचा विचार करा. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता संपेल आणि तुम्हीही प्रगती कराल. दुसऱ्याची रेघ पुसण्यापेक्षा स्वतःची रेघ मोठी करण्यावर लक्ष द्या. आज अशा एका व्यक्तीचे मनापासून कौतुक करा जिच्याबद्दल तुम्हाला मनात थोडा मत्सर वाटत होता. उदाहरणार्थ एका व्यक्तीचे मनापासून कौतुक करा जिच्याबद्दल तुम्हाला मनात थोडा मत्सर वाटत होता. उदाहरणार्थ ऑफिसमधील शिपाई किंवा घरचा कचरा घेणारे. 52. दानाचे महत्व. दातव्यमिति यद्दानं दीयते ननुपकारिणे. दान कसं असावं. श्रीकृष्ण म्हणतात दान हे कर्तव्य समजून द्यावं, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता आणि योग्य वेळी योग्य व्यक्तीला द्यावं. दान फक्त पैशाचं नसतं. तुम्ही कोणाला वेळ देऊ शकता, ज्ञान देऊ शकता किंवा फक्त प्रेमळ शब्दही देऊ शकता. एखाद्या गरजूला अन्न देणं किंवा कोण्या दुःखी माणसाचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं हे सुद्धा मोठं दान आहे. जेव्हा आपण देतो तेव्हा आपलं हृदय मोठं होतं आणि निसर्ग आपल्याला भरभरून देतो. रिकाम्या हाताने आलो आहोत, जाताना फक्त दिलेलं सोबत राहील. आज कोण्या एका व्यक्तीला काहीतरी देण्याचा प्रयत्न करा, मग ते ज्ञान असो किंवा छोटीशी मदत. 53. स्वार्थाच्या पलीकडे. यज्ञ शिष्टाशीनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः. जे लोक फक्त स्वतःसाठी अन्न शिजवतात ते पाप खातात, पण जे आधी इतरांचा विचार करतात आणि उरलेलं स्वतः ग्रहण करतात ते सर्व दुःखांतून मुक्त होतात. स्वार्थ माणसाला संकुचित करतो तर परोपकार माणसाला विशाल बनवतो. कुटुंबात जेवताना आधी मुलांनी आणि ज्येष्ठांनी जेवावे ही आपली संस्कृती आहे. हा फक्त शिष्टाचार नाही तर तो स्वार्थ सोडण्याचा सराव आहे. जो स्वतःच्या सुखाआधी दुसऱ्याचा विचार करतो त्याच्या आयुष्यात कधीच कमतरता भरत नाही. स्वार्थाचा त्यागच हा खऱ्या आनंदाचा मार्ग आहे. आज जेवताना किंवा एखादी चांगली गोष्ट अनुभवताना आधी दुसऱ्याला संधी द्या. 54. खरा धर्म कोणता. यथा प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं. ज्या परमात्म्यापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे त्याला आपल्या कर्माद्वारे प्रसन्न करणं हाच खरा धर्म आहे.
धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नाही, तर धर्म म्हणजे आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे. एक चांगला माणूस बनणं हाच सर्वात मोठा धर्म आहे. तुम्ही कोणत्या जातीचे किंवा धर्माचे आहात यापेक्षा तुम्ही संकटात सापडलेल्या माणसाला मदत करता का हे जास्त महत्वाचे आहे. माणुसकी हाच विज्ञानाच्या आणि धर्माच्या वरचा भाग आहे. देव तुमच्या कृतीत आहे, केवळ तुमच्या नावावर नाही. आज एक माणूस म्हणून कोणाचे तरी दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करा. 55. संकटातली स्थिरता. दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगत स्पृहाः. दुःखाच्या वेळी ज्याचं मन विचलित होत नाही आणि सुखाच्या वेळी ज्याला हव्यास वाटत नाही त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. संकट ही आयुष्याची परीक्षा आहेत. वादळात जो शांत राहतो तोच नौका किनाऱ्याला लावू शकतो. अचानक आर्थिक संकट आलं किंवा तब्येत बिघडली तर रडत बसण्यापेक्षा आता मी काय करू शकतो हा शांत विचार करणे म्हणजे स्थिरता. तुमची शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. संकट तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुमच्यातील ताकद शोधण्यासाठी येतात. आज एखादी समस्या समोर आली तर घाबरून न जाता दीर्घ श्वास घ्या आणि शांतपणे त्यावर तोडगा शोधा. 56. इच्छांचे नियंत्रण. विहाय कामान्यश सर्वान पुमांश्च चरती निस्पृहा. जो सर्व इच्छांचा त्याग करून मी आणि माझे या भावनेतून मुक्त होऊन वागतो त्यालाच खरी शांती मिळते. इच्छा ही अग्नीसारखी असते. तुम्ही जितके त्यात इंधन टाकाल तितकी ती वाढत जाते. गरजा पूर्ण करा पण इच्छांचे गुलाम होऊ नका. नवीन मोबाईल आला की जुना नकोसा वाटतो. ही इच्छा कधीच थांबत नाही. पण जर तुम्ही ठरवलं की माझ्याकडे जे आहे त्यात मी आनंदी आहे तर तुम्ही त्या मार्केटच्या स्पर्धेतून मुक्त होता. इच्छांच्या ओझ्यामुळेच शांतीचा प्रवास कठीण होतो. आज स्वतःला विचारा, मला याची खरोखर गरज आहे की ही केवळ माझी एक इच्छा आहे. 57. कर्माची कुशलता. योगः कर्मसु कौशलम. पुनरावृत्ती आणि विस्तार. पुन्हा एकदा या सूत्रावर भर द्यावा लागेल. कर्म करणं म्हणजे ओझं वाहणं नाही तर ते पूर्ण कौशल्याने करणं म्हणजे योग. तुम्ही जे काही काम करता मग ते झाडू मारणं असो किंवा सॉफ्टवेअर बनवणं त्यात तुमचं पूर्ण अस्तित्व होता. जे काम आपण आनंदाने आणि पूर्ण लक्ष देऊन करतो त्याचा रिझल्ट नेहमीच चांगला येतो आणि आपल्याला थकवाही जाणवत नाही. कामातलं परफेक्शन हीच ईश्वराची पूजा आहे. तुमचं काम तुमची स्वाक्षरी आहे, ती सर्वोत्तम असावी. आज तुमच्या कामातील कोणतीही एक छोटी त्रुटी शोधून ती मनापासून सुधारा. 58. ज्ञानाचा अग्नी. यथैधांसी समिद्धो अग्निर भस्मसात कुरुते अर्जुन. ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी लाकडाला भस्म करून टाकतो तसाच ज्ञानाचा अग्नी आपल्या सर्व संशयांना आणि पापांना जाळून टाकतो. अज्ञान हे अंधारासारखं आहे जे फक्त ज्ञानाच्या प्रकाशानेच दूर होऊ शकतं. चुकीच्या समजुतीमुळे आपण कोणाचा तरी राग धरतो पण जेव्हा सत्य म्हणजे ज्ञान समजतं तेव्हा तो राग क्षणात विरून जातो. नेहमी सत्याच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करा. ज्ञान हे जगातील सर्वात मोठे शस्त्र आहे. आज असा एखादा गैरसमज दूर करा जो तुम्ही कोणाबद्दल तरी मनात धरून ठेवला होता. 59. आत्मविश्वासाची गुपिते. श्रद्धा मयो य पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः. माणूस जसा विचार करतो आणि ज्यावर श्रद्धा ठेवतो तसाच तो बनतो. जर तुम्ही स्वतःला कमकुवत मानलं तर तुम्ही कमकुवत व्हाल. जर तुम्ही स्वतःला विजयी मानलं तर तुम्ही नक्कीच विजयी मिळवाल. तुमचा आत्मविश्वास तुमच्या विचारांतून जन्म घेतो. खेळाडू मैदानात उतरण्यापूर्वीच जर मनात हारला असेल तर तो मॅच जिंकू शकत नाही. तुम्ही स्वतःबद्दल काय बोलता हे तुमच्या यशाची दिशा ठरवतं. स्वतःवरचा विश्वास ही यशाची पहिली पायरी आहे. आज स्वतःला 5 सकारात्मक वाक्य सांगा. उदाहरण, मी समर्थ आहे, मी आनंदी आहे. 60. नम्रतेचा विजय. अमानित्वम अदम्भित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम. ज्याच्याकडे मोठेपणाचा गर्व नाही, जो दाखवा करत नाही आणि जो कोणालाही त्रास देत नाही तोच ज्ञानी आहे. अहंकार माणसाला आंधळ करतो तर नम्रता माणसाला सर्वांचे लाडके बनवते. एखादा मोठा अधिकारी जेव्हा आपल्या हाताखालील कर्मचाऱ्याशी प्रेमाने बोलतो तेव्हा त्याचा आदर दुप्पट होतो. नम्रता ही तुमची कमजोरी नाही, ती तुमची श्रीमंती आहे. झुकणारी फांदीच फळांनी लगडलेली असते. आज कोणाचेही आभार मानताना थोडा झुकून आणि मनापासून मानून बघा. मंडळी, आजचे हे विचार आपल्याला मीपणातून बाहेर काढून आम्हीकडे नेणारे आहेत. जगणं सुंदर आहे जर आपण ते गीतेच्या नजरेतून पाहिलं तर. मानसिक कणखरता आणि आध्यात्मिक दृष्टी. विचार 61. मानापमाना पलीकडचे जीवन. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याला स्वतःची स्तुती ऐकून गर्व होत नाही आणि निंदा ऐकून दुःख होत नाही तोच खरा ज्ञानी. लोक तुमच्याबद्दल जे बोलतात ते त्यांच्या मानसिकतेचं प्रतिबिंब असतं, तुमच्या गुणवत्तेचं नाही. जर तुम्ही लोकांच्या मतांवर तुमचं सुख अवलंबून ठेवलं तर तुम्ही कधीच शांत राहू शकणार नाही. कोणा एका व्यक्तीने सोशल मीडियावर तुमच्यावर वाईट कमेंट केली तर तुमचा अख्खा दिवस खराब होतं. का? कारण तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या मनाची चावी दिली आहे. लोकांच्या शब्दांना इतकी ताकद देऊ नका की ते तुमची शांती हिरावून घेतील. तुमची किंमत तुम्ही ठरवता, लोकांच्या प्रतिक्रिया नाही. आज कोणी तुमची टीका केली तर त्यावर चिडण्याऐवजी फक्त स्मित हास्य करा आणि आपलं काम करत राहा. 62. सुखाचे 3 प्रकार. यत् तदग्रे विषम विव परिणामे अमृतोपमम. श्रीकृष्ण म्हणतात, सात्विक सुख सुरुवातीला विषासारखं वाटतं पण त्याचा परिणाम अमृतासारखा असतो. या उलट राजसिक सुख सुरुवातीला अमृतासारखं वाटतं पण शेवटी विषासारखं होतं. सात्विक, व्यायाम करणं, अभ्यास करणं, सुरुवातीला त्रास होतो नंतर सुख मिळतं. राजसिक, जंक फूड खाणं, आळस करणं, सुरुवातीला मजा वाटते नंतर त्रास होतो. सकाळी 5 वाजता उठून योगा करणं कठीण वाटतं, विष, पण त्यामुळे दिवसभर उत्साह राहतो आणि आयुष्य वाढतं, अमृत. रात्री उशिरापर्यंत चित्रपट बघणं चांगलं वाटतं, अमृत, पण सकाळी डोकेदुखी आणि कामात लक्ष न लागणं हे विष आहे. जे आज कठीण आहे तेच उद्याच्या सुखाचा पाया आहे. आज एक असं कठीण काम करा जे तुमच्या भविष्यासाठी गोड फळ देणार आहे.
63. स्वतःची प्रकृती ओळखा. सदृशम चेष्टते स्वस्याहा प्रकृतेः ज्ञानवानपि. प्रत्येक माणूस आपल्या जन्मतः असलेल्या गुणांनुसार म्हणजेच प्रकृतीनुसार वागतो. स्वतःचा स्वभाव बदलणं कठीण असतं, पण त्याला योग्य दिशा देणं शक्य असतं. दुसऱ्याची नक्कल करून तुम्ही सुखी होऊ शकत नाही. तुम्ही जसे आहात त्यात सर्वोत्तम बना. जर तुमचा स्वभाव शांत असेल तर जबरदस्तीने आक्रमक बनण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या शांततेचा वापर तुमची ताकद म्हणून करा. दुसऱ्याच्या सुटाबुटात फेट होण्यापेक्षा स्वतःचे अस्तित्व जपा. अस्सल असणं हे नक्कल असण्यापेक्षा 1000 पटीने चांगलं आहे. आज स्वतःमधील असा एक गुण शोधा जो तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा बनवतो आणि त्याबद्दल स्वतःचे कौतुक करा. 64. संशयाचा त्याग. अज्ञश्च अश्रद्धादनाश्च संशयात्मा विनश्यती. ज्याच्या मनात सतत संशय असतो त्याला कुठेच सुख मिळत नाही. सर्वात घातक संशय असतो स्वतःच्या क्षमतेवरचा. मी हे करू शकेन का हा विचारच तुमच्या अर्ध्या यशाला संपवून टाकतो. एकदा निर्णय घेतला की संशयाला जागा देऊ नका. गाडी चालवताना जर तुम्हाला सतत भीती वाटली की ऍक्सिडेंट होईल तर तुम्ही गाडी नीट चालवू शकणार नाही. स्वतःवर आणि तुमच्या कौशल्यावर विश्वास ठेवा. प्रवास आपोआप सुखकर होईल. संशय भीती निर्माण करतो तर विश्वास चमत्कार घडवतो. आज अशा एका कामाला हात घाला जे तुम्ही मला जमेल का या संशयापोटी थांबवून ठेवलं होतं. 75. निसर्गाशी नाते. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्न संभवः. श्रीकृष्ण म्हणतात की सर्व प्राणी अन्नापासून बनले आहेत. अन्न पावसापासून आणि पाऊस यज्ञापासून म्हणजे निसर्ग चक्रापासून येतो. आपण निसर्गाचा भाग आहोत, त्याचे मालक नाही. जेव्हा आपण निसर्गाचा आदर करतो तेव्हा निसर्ग आपलं रक्षण करतो. झाडं लावणं, पाणी वाचवणं किंवा प्लास्टिकचा वापर कमी करणं हा सुद्धा एक प्रकारचा यज्ञच आहे. आपण निसर्गाला जे देतो तेच आपल्याला 1000 पटीने परत मिळतं. निसर्ग हा देवाचा साक्षात चेहरा आहे, त्याचा सन्मान करा. आज किमान एका झाडाला पाणी घाला किंवा निसर्गाच्या सानिध्यात 5 मिनिटे शांत व्यतीत करा. 66. भीतीचा अंत. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. धर्माच्या मार्गावर म्हणजेच सत्याच्या मार्गावर उचललेलं एक छोटं पाऊलही मोठ्या भीतीपासून तुमचं रक्षण करू शकतं. जेव्हा तुम्ही सत्याने जगता तेव्हा तुम्हाला कोणाचीही भीती वाटत नाही. भीती ही फक्त अज्ञानामुळे असते. जर तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे केलं असेल तर तुम्हाला बॉसच्या ओरडण्याची भीती वाटत नाही. चुकीचं वागणाऱ्यालाच रात्रीची झोप लागत नाही. प्रामाणिकपणा हेच भीतीवरचं सर्वात मोठं औषध आहे. आज एखादं सत्य बोला जे बोलायला तुम्हाला भीती वाटत होती. बघा मन किती हलकं होतं. 67. इंद्रियांचे घोडे आणि मनाचा लगाम. इंद्रियाणाम हि चरताम यन मनो अनुविधीयते. आपली इंद्रिय उन्हाळ घोड्यांसारखी आहेत. जर मनाचा लगाम त्यांच्यावर नसेल तर ते तुमच्या बुद्धीला हरवून टाकतील. जसं समुद्रात वारा नावेला कुठेही भरकटवतो तसंच अनियंत्रित इंद्रिय तुमच्या आयुष्याला भरकटवतात. जिभेला वाटतं चविष्ट खावं, डोळ्यांना वाटतं सारखं मोबाईल बघावं. जर तुम्ही या गोष्टींना लगाम घातला नाही तर तुमचं आरोग्य आणि वेळ दोन्ही वाया जाईल. जो स्वतःच्या इंद्रियांना जिंकतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. आज अशा एका इंद्रियावर ताबा मिळवा ज्याचा तुम्ही गुलाम झाला आहात. उदाहरणार्थ सोशल मीडिया किंवा गोड पदार्थ. 68. कर्मसन्यास म्हणजे काय? काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदुः. संन्यास म्हणजे घर सोडून जाणं नाही तर कर्मातील फळाची इच्छा सोडून देणं. तुम्ही संसारात राहूनही संन्यासी असू शकता जर तुम्ही तुमचं काम निस्वार्थ भावनेने करत असाल. ओझं कर्माचं नसतं, ओझं त्यामागच्या अपेक्षेचं असतं. एखादी नर्स हॉस्पिटलमध्ये सेवा करते तेव्हा ती तिचे कर्तव्य बजावते. तिथे ती कोणाची नातेवाईक नसते पण ती प्रेमाने सेवा करते. हाच भाव जर आपण प्रत्येक कामात आणला तर आपलं काम हीच आपली साधना होईल. कामातून पळू नका, कामातील स्वार्थातून मुक्त व्हा. आज एखादं घरचं काम मदत म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून आनंदाने करा. 69. समत्वाची दृष्टी. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणी गवी हस्तिनी. ज्ञानी माणूस एका विद्वान व्यक्तीमध्ये, गायीमध्ये, हत्तीमध्ये आणि एका साध्या कुत्र्यामध्येही एकाच ईश्वरी तत्वाला पाहतो. कोणालाही तुच्छ मानू नका. प्रत्येक जीवाचा आदर करणं हेच खऱ्या ज्ञानाचं लक्षण आहे. ऑफिसमध्ये साहेबांना मान देणं सोपं आहे पण तिथल्या शिपायाला किंवा क्लीनरला सन्मानाने बोलणं ही तुमची खरी संस्कृती आहे. आदराची देवाणघेवाण ही माणसाला माणसाशी जोडते. आज तुमच्यापेक्षा वयाने किंवा हुद्द्याने लहान असलेल्या व्यक्तीशी अत्यंत आदराने बोला. 70. आत्मविश्वासाचा मंत्र. उत्तिष्ठत जाग्रत. गीतेतील अर्थ आहे उठ अर्जुना, युद्धाला तयार हो. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात हा मोह सोड आणि उठून उभं राहा. आपण अनेकदा भूतकाळातील दुःखात अडकून बसतो पण आयुष्य चालत राहण्याचं नाव आहे. उठणे म्हणजे शारीरिक नाही तर मानसिक दृष्ट्या जागरूक होणे आहे. अपयश आलं म्हणून रडत बसण्यापेक्षा पुन्हा एकदा कंबर कसून तयारीला लागणं म्हणजे उठणे आहे. जोपर्यंत तुम्ही मैदानात उभे आहात तोपर्यंत तुमच्या विजयाची शक्यता संपलेली नाही. तुमचा विजय तुमच्या पुन्हा उठण्याच्या जिद्दीवर अवलंबून आहे. आज अशा एका कामासाठी पुन्हा प्रयत्न करा ज्यात तुम्ही आधी अपयशी ठरला होतात. मंडळी, आज आपण पाहिलं की मनाची स्थिरता आणि कर्माप्रती असलेला आपला दृष्टिकोनच आपल्या सुखाची गुरुकिल्ली आहे. जीवनाचे गुणधर्म आणि काळाचे चक्र. विचार 71. काळाचे महत्व. कालो अस्मि लोक क्षय कृत प्रवृद्धो. श्रीकृष्ण म्हणतात मी काळ आहे जो सर्वांचा क्षय करतो. या जगात वेळ ही सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे. वेळ कोणासाठीही थांबत नाही. जो वेळेचा आदर करतो वेळ त्याचा आदर करते. आयुष्यातल्या सर्व समस्यांवर वेळ हेच सर्वात मोठं औषध आहे. आज तुमच्याकडे खूप पैसा किंवा सत्ता असेल पण जर तुम्ही वेळ वाया घालवली तर ती परत मिळवता येत नाही. गेलेली वेळ परत येत नाही हे लक्षात ठेवून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि त्याचा सत्कार्यासाठी वापर करा.
तुमच्याकडे किती वेळ शिल्लक आहे हे कोणालाही माहित नाही, म्हणून आज आणि आता जगा. आज असा 1 तास शोधा जो तुम्ही विनाकारण वाया घालवता आणि तो वेळ कुटुंबासाठी किंवा स्वतःच्या विकासासाठी वापरा. 72. त्रिगुणांचा खेळ. सत्वम रजस तमः इति गुणाः प्रकृती संभवाः. निसर्गाचे 3 गुण आहेत. सत्व म्हणजे शांती म्हणजे ज्ञान, रज म्हणजे इच्छा म्हणजे धावपळ आणि तम म्हणजे आळस म्हणजे अज्ञान. आपल्या मनात हे तीनही गुण सतत कमी जास्त होत असतात. ज्ञानी माणूस तोच असतो जो तम आणि रज गुणांवर मात करून सत्व गुणात स्थिर राहतो. सकाळी उठल्यावर उत्साही वाटणं हा सत्व गुण आहे, दिवसभर कामाच्या मागे पळणं हा रज गुण आहे आणि संध्याकाळी थकल्यावर काहीच करू नये असं वाटणं हे तम गुण आहे. प्रयत्न करा की तुमचे जास्तीत जास्त निर्णय सत्व गुणात म्हणजे शांत डोक्याने घेतले जातील. तुमच्या वागण्यावर कोणत्या गुणाचा ताबा आहे हे तपासा. आज जेव्हा तुम्हाला आळस येईल म्हणजे तमगुण, तेव्हा जाणीवपूर्वक उठून एखादं छोटं काम करा. 63. अहंकाराचा नाश. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम च संश्रिताः. जो माणूस अहंकार, शक्ती, गर्व, काम आणि क्रोध यांचा आश्रय घेतो तो स्वतःचा आणि इतरांचा द्वेष करू लागतो. मीपणामुळे आपली प्रगती थांबते. आपण फक्त एक माध्यम आहोत ही जाणीव ठेवली तरच आपण अहंकारापासून वाचू शकतो. एखादा मोठा विजय मिळाल्यावर हे फक्त माझ्यामुळे झालं असं म्हणण्याऐवजी सर्वांच्या सहकार्यामुळे आणि देवाच्या कृपेने झालं असं म्हणल्यामुळे तुमचा आदर वाढेल आणि अहंकार कमी होईल. अहंकार हा रिकाम्या भांड्यासारखा असतो जो आवाज जास्त करतो पण आतून रिकामा असतो. आज स्वतःचं कौतुक करण्याऐवजी दुसऱ्याने केलेल्या चांगल्या कामाचं मोकळ्या मनाने कौतुक करा. 74. स्थिर बुद्धी आणि यश. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन. ज्याची बुद्धी स्थिर आणि एकाग्र आहे त्याचे ध्येय एकच असते. ज्यांची बुद्धी डळमळीत आहे त्यांचे विचार अनेक दिशांना विखुरलेले असतात. यशस्वी होण्यासाठी विखुरलेले विचार एकत्र करून एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आज आपण एकाच वेळी टीव्ही बघतो, फोन वापरतो आणि जेवतो, यामुळे कशातच पूर्ण लक्ष लागत नाही. एका वेळी एकच काम करा आणि ते पूर्ण निष्ठेने करा. एकाग्रता हीच यशाची पहिली आणि शेवटची अट आहे. आज कामाच्या वेळी मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवून 1 तास सलग काम करण्याचा प्रयत्न करा. 75. अभ्यासाचे सामर्थ्य. अभ्यासेन तु कौंतेय. पुनरावृत्ती आणि सखोल अर्थ. मन जिंकणं कठीण आहे पण अशक्य नाही. सरावाने कोणतीही गोष्ट साध्य करता येते. तुमची आजची कोणतीही वाईट सवय अभ्यासाने बदलली जाऊ शकते. शिस्त ही सुरुवातीला कठीण वाटते पण नंतर तीच सहज होऊन जाते. पहिल्यांदा सायकल चालवताना आपण पडतो पण सराव सोडत नाही. आयुष्यातले चांगले विचारही पहिल्या दिवशी आत्मसात होणार नाहीत, त्यासाठी रोजचा सराव हवा. सराव हा सामान्य माणसाला असामान्य बनवतो. एखादी चांगली गोष्ट, उदाहरणार्थ वाचन किंवा व्यायाम, आजपासून सलग 21 दिवस करण्याचा संकल्प करा. 76. भीतीचा त्याग आणि आत्मज्ञान. अभिही म्हणजे निर्भयता हा दैवी गुण आहे. जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला भीती नसते. भीती तेव्हाच वाटते जेव्हा आपण काहीतरी लपवतो किंवा आपल्याला हरवण्याची चिंता असते. माझ्यासोबत साक्षात ईश्वर आहे हा भाव मनात असेल तर कोणतीही परिस्थिती तुम्हाला डगमगवू शकत नाही. अंधारात दोरीला साप समजून आपण घाबरतो पण बॅटरी मारल्यावर सत्य समजते आणि भीती जाते. ज्ञानाची बॅटरी अशीच भीती घालवते. तुमच्या संकटांकडे सत्याच्या नजरेतून बघा. भीती तुम्हाला कैद करते तर धैर्य तुम्हाला मुक्त करते. आज तुमच्या अशा एका भीतीला सामोरे जा जी तुम्हाला प्रगती करण्यापासून रोखत आहे. 76. स्वतःची तुलना टाळा. सदृशम चेष्टते स्वस्याः प्रकृतेः. निसर्गाने प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे. गुलाबाची तुलना कमळाशी होऊ शकत नाही. जेव्हा आपण दुसऱ्याशी तुलना करतो तेव्हा आपण स्वतःचा अपमान करतो. तुमची स्पर्धा ही फक्त तुमच्या कालच्या आवृत्तीशी म्हणजे येस्टरडेज व्हर्जनशी असायला हवी. सोशल मीडियावर इतरांचे हायलाइट्स बघून आपल्या बॅकस्टेज आयुष्याची तुलना करू नका. प्रत्येकाचा प्रवास आणि वेळ वेगळी असते. तुम्ही तुमच्या स्वतःच्या शर्यतीत आहात जिथे तुम्ही स्वतःचे प्रतिस्पर्धी आहात. आज कोणाशीही तुलना न करता आजचा दिवस कालपेक्षा चांगला कसा जाईल यावर लक्ष द्या. 76. ईश्वराची व्याप्ती. यो माम पश्यती सर्वत्र सर्वं च मयि पश्यती. श्रीकृष्ण म्हणतात, जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व गोष्टी माझ्यामध्ये पाहतो तो माझ्यापासून कधीच दूर जात नाही. जेव्हा आपण प्रत्येक प्राणीमात्रात देवाचं रूप पाहतो तेव्हा आपल्या मनातील राग, द्वेष आणि हिंसा संपते. एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करताना मी देवाचीच सेवा करतोय हा भाव ठेवा. कोणाशीही भांडताना विचार करा की समोरच्यातही तोच ईश्वर आहे. यामुळे तुमचं वागणं बदलून जाईल. देव केवळ मूर्तीत नाही तो तुमच्या कृत्यात आणि दुसऱ्याच्या डोळ्यांतील अश्रूंमध्येही आहे. आज किमान एका व्यक्तीशी अशी वागा की जणू तुम्ही साक्षात देवाची सेवा करत आहात. 79. सुखाचा खरा पाया शांती. अशांतस्य कुतः सुखम. म्हणजे ज्याच्या मनात शांती नाही त्याला सुख कुठून मिळणार. आपण सुखासाठी धावपळ करतो पण शांती विसरतो. शांती म्हणजे विचारांचा अभाव नाही तर विचारांच्या गोंधळातही स्वतःला स्थिर ठेवणे होय. खूप पैसा असूनही जर रात्री झोप लागत नसेल तर त्या पैशाला काही अर्थ नाही. मनाची शांतता हीच खरी संपत्ती आहे. सुखाचा रस्ता शांतीच्या गावातून जातो. आज दिवसभरात 5 मिनिटे पूर्ण शांतता पाळा. कोणताही विचार करू नका, फक्त शांत राहा. निश्चयेन नयो योक्तव्यो योगो अनिर्विण्ण चेतसा. विस्तार. कोणताही योग किंवा कार्य हे उत्साहाने आणि दृढ संकल्पाने केले पाहिजे. संशयी मनाने सुरू केलेलं काम कधीच पूर्ण होत नाही. एकदा मनाशी पक्क केलं की मागे वळून बघायचं नाही.
वजन कमी करायचं असेल किंवा नवीन भाषा शिकायची असेल तर सुरुवातीला खूप उत्साह असतो, पण नंतर तो कमी होतो. ज्याचा संकल्प पक्का असतो तोच शेवटपर्यंत टिकून राहतो. तुमची जिद्द तुमच्या टॅलेंटपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. आज अशा एका कामाची सुरुवात करा जे तुम्ही उद्या करू म्हणून सोडून दिलं होतं आणि ते पूर्ण करण्याचा संकल्प करा. मंडळी, आज आपण पाहिलं की वेळ, सराव आणि आंतरिक शांती हेच आपल्या प्रगतीचे खरे मंत्र आहेत. जीवनाच्या या महाप्रवासात आपण अंतिम टप्प्याकडे सरकत आहोत. शाश्वत सत्य आणि अंतिम शरणागती. विचार 81. मृत्यूचे वास्तव. जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मेला आहे त्याचा जन्मही निश्चित आहे. मृत्यू हे आयुष्यातील सर्वात मोठं सत्य आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. जो मृत्यूला स्वीकारतो त्याला जीवन खऱ्या अर्थाने जगता येतं. मृत्यू म्हणजे अंत नाही, तर तो एका प्रवासातील विसावा आहे. आपण मोबाईल जुना झाला किंवा खराब झाला की तो बदलतो, पण त्यातील डेटा म्हणजे माहिती क्लाउडवर तसाच राहतो. शरीर हे मोबाईल सारखं आहे आणि आत्मा त्या डेटा सारखा. शरीर बदलतं पण तुमचं अस्तित्व संपत नाही. मृत्यूची भीती बाळगण्यापेक्षा आयुष्य इतकं सुंदर जगा की जाताना मनात कोणतीही रुखरुख उरणार नाही. आज तुमच्या आयुष्यातील अशा गोष्टींची यादी करा ज्या तुम्हाला खरोखर महत्त्वाच्या वाटतात. व्यर्थ चिंतेत वेळ घालवू नका. 82. खरा त्याग म्हणजे काय? पुरुष व्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः. त्याग म्हणजे केवळ वस्तू सोडून देणं नाही. गीता सांगते की कर्माचा त्याग करू नका, तर कर्माच्या फळाचा आणि कर्तेपणाचा त्याग करा. हे मी केलंय हा अहंकार सोडणं हा सर्वात मोठा त्याग आहे. घरातील एखादी स्त्री जेव्हा सर्वांसाठी जेवण बनवते तेव्हा ती स्वतःसाठी काही मागत नाही. सर्वांनी तृप्त व्हावं यातच तिचं समाधान असतं. हा निस्वार्थ भाव म्हणजेच खरा त्याग. जेव्हा तुम्ही माझे म्हणणं सोडता तेव्हा संपूर्ण जग तुमचे होते. आज कोणासाठी तरी काहीतरी करा आणि त्याचं श्रेय स्वतःकडे घेऊ नका. 83. संकटात ईश्वराची साथ. सत्रिदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते. जो मला एकदा मनापासून शरण येतो आणि म्हणतो की मी तुझा आहे, त्याला मी सर्व भीतीपासून मुक्त करतो. संकट आपल्याला हे सांगण्यासाठी येतात की आपण कितीही मोठे झालो तरी एक शक्ती आपल्यावर आहे. ईश्वराकडे मागणं म्हणजे लाचारी नाही, तर तो एक अधिकार आहे. अंधाऱ्या रात्री रस्त्यावरून चालताना सोबत कोणी असेल तर भीती वाटत नाही. देवाला तुमचा तो सोबतचा साथीदार बनवा. कितीही मोठं संकट आलं तरी मनात एकच विचार ठेवा, माझ्यासोबत तो आहे. तुमची प्रार्थना देवाला तुमची परिस्थिती बदलायला लावत नाही, तर ती तुम्हाला परिस्थितीशी लढण्याची ताकद देते. आज तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या ईश्वराच्या चरणी अर्पण करा आणि निर्धास्त व्हा. वाचेचा संयम. मौलम चैवास्मी गुह्यानाम ज्ञानम ज्ञानवदामहम. श्रीकृष्ण म्हणतात, रहस्यांमध्ये मी मौन आहे. शब्दांपेक्षा मौन जास्त प्रभावी असतं. आपण विनाकारण खूप बोलतो आणि आपली ऊर्जा वाया घालवतो. जो शांत राहायला शिकतो त्यालाच स्वतःच्या आतला आवाज ऐकू येतो. भांडण सुरू असताना जर तुम्ही फक्त 1 मिनिट शांत राहिलात तर भांडण वाढत नाही. मौन पाळल्याने समोरच्याचा राग शांत होतो आणि तुमचं मानसिक संतुलनही टिकतं. शब्दांनी तुम्ही जग जिंकू शकता, पण मौनाने तुम्ही स्वतःला जिंकू शकता. आज दिवसातील किमान 15 मिनिटे मौन पाळा. कोणाशीही बोलू नका, अगदी फोनवरही नाही. श्रद्धेची फळे. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. जी ज्या भावनेने मला स्मरतात त्याला मी त्याच भावनेने प्रतिसाद देतो. जर तुमचा विश्वास असेल की जग चांगलं आहे तर तुम्हाला चांगलीच माणसं भेटतील. तुमची श्रद्धा तुमच्या विश्वाचं स्वरूप ठरवते. तुम्ही जर आरशासमोर उभे राहून हसलात तर आरसाही हसेल. जर तुम्ही रागावलात तर आरसाही रागावेल. हे जग ईश्वराचा आरसा आहे. तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळेल. शंका शंकांना जन्म देते, तर श्रद्धा चमत्कारांना जन्म देते. आज प्रत्येकाशी अशा अपेक्षेने वागा की प्रत्येक जण तुमच्याशी प्रेमानेच वागणार आहे. 86. अपमानाचे औषध. मानापमानोस्तु तुल्यो तुल्यो मित्रारी पक्षयोः. पुनरावृत्ती आणि विस्तार. आपल्याला अपमान का लागतो? कारण आपल्यात अहंकार असतो. जर आपल्याकडे अहंकार नसेल तर कोणाचेही शब्द आपल्याला टोचू शकत नाहीत. अपमान हा समोरच्याने दिलेली एक भेटवस्तू आहे. जर तुम्ही ती स्वीकारली नाही तर ती त्याच्याकडेच राहते. कोणी तुम्हाला कागदावर शिवी लिहून दिली आणि तुम्ही तो कागद वाचलाच नाही तर तुम्हाला राग येईल का? नाही. शब्दांचंही असंच आहे. लोकांच्या बोलण्याला रिस्पॉन्स देणं बंद करा. शांतता ही अपमानाला दिलेलं सर्वात सडेतोड उत्तर आहे. आज जर कोणी तुमची निंदा केली किंवा तुम्हाला कमी लेखलं तर फक्त स्मित हास्य करून तिथून निघून जा. 86. धैर्याची कसोटी. धृती क्षमा दमोस देयम. धैर्य हा दैवी गुण आहे. जेव्हा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नाहीत तेव्हा टिकून राहण्याची ताकद म्हणजे धैर्य. घाईघाईने मिळालेली फळं लवकर संपतात, पण धैर्याने मिळवलेलं यश चिरंतर टिकतो. हॉटेलमध्ये जेवण ऑर्डर केल्यावर ते टेबलवर येईपर्यंत आपण वाट बघतो, तसंच मेहनतीचं फळ मिळण्यासाठी निसर्गाच्या किचनमध्ये थोडा वेळ लागतो. तोपर्यंत धीर धरा. संयम कडू असला तरी त्याचं फळ खूप गोड असतं. आज कोणत्याही गोष्टीची घाई करू नका. अगदी ट्रॅफिकमध्ये अडकलात तरी शांत राहा. 88. कर्माची गुंतागुंत. गहना कर्मणो गतीही. कर्माची गती खूप गहन आहे. कधी कधी चांगल्या माणसासोबत वाईट घडतं आणि वाईट माणसाला सुख मिळतं. अशा वेळी आपल्या देवावरचा विश्वास उडतो. पण लक्षात ठेवा, कर्माचा हिशोब एका जन्माचा नसतो, तो अनेक जन्मांचा असतो. तुमचं कोणतंही चांगलं काम वाया जाणार नाही. बँकेत फिक्स डिपॉझिट केल्यावर त्याचं व्याज लगेच मिळत नाही, त्याला वेळ लागतो. तुमचं पुण्य हे सुद्धा एक डिपॉझिट आहे, जे योग्य वेळी व्याजासह परत मिळेल. हिशोब निसर्ग करतो, तुम्ही फक्त गुंतवणूक म्हणजे चांगली कर्मे करत राहा. माझ्यासोबतच असं का हा प्रश्न विचारण्याऐवजी यातून मी काय शिकू शकतो हा विचार करा. 89. वासना आणि मन. इंद्रियाणी प्रमाथिनी हरंती प्रसभम मनः.
आपली इंद्रिय इतकी शक्तिशाली आहेत की ती ज्ञानी माणसाचे मन सुद्धा बळजबरीने हिरावून नेतात. वासनेचा अग्नी कधीच शमत नाही. त्याला शांत करण्याचा मार्ग म्हणजे इंद्रियांना कर्मात गुंतवणे. रिकामं मन हे सैतानाचं घर असतं. जेव्हा आपण रिकामे बसतो तेव्हाच आपल्याला चुकीचे विचार किंवा सवयी जडतात. स्वतःला सतत कोणत्या ना कोणत्या चांगल्या कामात व्यस्त ठेवा. कामाची व्यस्तता हाच इंद्रियांवरचा खरा ताबा आहे. आज स्वतःला इतकं व्यस्त ठेवा की तुम्हाला अनावश्यक गोष्टींचा विचार करायला वेळच मिळणार नाही. 90. अंतिम शांती. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, सर्व प्रकारे त्या ईश्वराला शरण जा. त्याच्या कृपेनेच तुला परमशांती आणि शाश्वत स्थान प्राप्त होईल. आयुष्याच्या शेवटी फक्त एकच गोष्ट कामाला येते, तुम्ही त्या परमशक्तीशी किती जोडलेले आहात. जेव्हा एखादं लहान बाळ रडतं तेव्हा त्याला खेळणी दिली तरी ते शांत होत नाही, पण जेव्हा आई त्याला कळेवर घेते तेव्हा ती क्षणात गप्प होतं. भक्ती ही ईश्वराची तीच खुशी आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जा, खरी शांती ईश्वराच्या शरणागतीतच आहे. आज झोपण्यापूर्वी 5 मिनिटं मनापासून म्हणा, मी तुझा आहे, तू माझा आहेस. मंडळी, मृत्यू, कर्म आणि भक्ती या त्रिवेणी संगमातून आपण जीवनाचं खरं सार अनुभवलं आहे. महासमारोह आणि जीवनाचा दिव्य संदेश. विचार 91. संशयाचा अंत. नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत. गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, माझा मोह नष्ट झाला आहे आणि मला माझी स्मृती म्हणजे स्वतःचे स्वत्व परत मिळाले आहे. ज्ञानाचा मुख्य उद्देश हाच आहे की आपल्या मनातील गोंधळ दूर व्हावा. जेव्हा आपण स्वतःला ओळखतो तेव्हा सर्व प्रश्न संपतात. आयुष्यात अनेकदा आपण अशा वळणावर असतो जिथे काय करावं हे सुचत नाही. अशा वेळी गीतेचे विचार तुम्हाला दिशा दाखवतात. गोंधळातून स्पष्टतेकडे जाणं हीच खरी प्रगती आहे. सत्य समजल्यावर भीती आणि शंका आपोआप गळून पडतात. आज कोणत्याही संभ्रमात न राहता एका ध्येयावर ठाम राहा. 92. यज्ञाचा खरा अर्थ. द्रव्य यज्ञास्तपो यज्ञाः योग यज्ञाः तथा परे. यज्ञ म्हणजे केवळ अग्नीत आहुती देणं नाही. कष्टाने पैसे कमवून दान करणं म्हणजे द्रव्य यज्ञ. इंद्रियांवर ताबा मिळवणं म्हणजे तपोयज्ञ आणि ज्ञान मिळवणं म्हणजे ज्ञानयज्ञ. हे सर्व यज्ञच आहेत. दुसऱ्याच्या हितासाठी केलेले कोणतेही कार्य हा यज्ञ आहे. समाजासाठी दिलेला तुमचा वेळ किंवा पर्यावरणासाठी तुम्ही उचललेलं पाऊल हा सुद्धा एक यज्ञ आहे. स्वार्थापलीकडे जाऊन जगणं म्हणजे यज्ञ आहे. तुमचे आयुष्य हा एक यज्ञ असू दे ज्याचा सुगंध सर्वांना आनंद देईल. आज तुमच्या आवडीच्या एका गोष्टीचा त्याग कोणाच्या तरी हितासाठी करा. 93. ईश्वर प्राप्तीचे 3 मार्ग. ज्ञान, कर्म आणि भक्ती. देव मिळवण्यासाठी 3 मार्ग आहेत. जो विचार करतो त्याच्यासाठी ज्ञानयोग, जो काम करतो त्याच्यासाठी कर्मयोग आणि जो प्रेम करतो त्याच्यासाठी भक्तियोग. हे 3ही मार्ग एकाच ठिकाणी पोहोचतात. तुम्ही विद्यार्थी असाल तर ज्ञानयोग पाळा, नोकरीत असाल तर कर्मयोग आणि कुटुंबात असाल तर भक्तियोग म्हणजे प्रेम पाळा. जगण्याचा प्रत्येक मार्ग तुम्हाला ईश्वराकडे नेऊ शकतो. ईश्वराकडे जाण्याचे रस्ते अनेक आहेत, पण पोहोचण्याचे ठिकाण एकच आहे. आज तुमच्या कामात, ज्ञानात किंवा प्रेमात देवाचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. 94. प्रकृती आणि पुरुष. क्षेत्रज्ञ योर ज्ञानम यत्त ज्ञानम मम मतम. हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे आणि जो या शरीराला जाणतो तो आत्मा क्षेत्रज्ञ आहे. हे ओळखणं म्हणजे खरं ज्ञान आहे. आपण शरीर नाही, आपण ते चैतन्य आहोत जे शरीराला चालवतं. हे समजल्यावर मृत्यूची भीती उरत नाही. ज्याप्रमाणे आपण जुने कपडे बदलतो त्याप्रमाणे आत्मा शरीर बदलतो. शरीराच्या व्याधींकडे पाहताना मी आत्मा आहे हा भाव ठेवल्यास दुःख कमी जाणवतं. तुम्ही या विश्वाचा एक अविभाज्य आणि अमर अंश आहात. शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष करून आज मानसिक शांतीवर लक्ष द्या. 95. परमश्रद्धा. श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्यालाच ज्ञान मिळतं. श्रद्धा म्हणजे स्वतःवर, आपल्या कर्मावर आणि त्या वैश्विक शक्तीवर असलेला अढळ विश्वास. शंका घेणारं मन कधीच काही मोठं साध्य करू शकत नाही. एखादं बी लावल्यावर ते उगवेलच ही श्रद्धा असते, म्हणून आपण त्याला पाणी घालतो. आयुष्यातही प्रयत्नांना श्रद्धेची जोड द्या. श्रद्धा तिथेच असते जिथे प्रेम आणि समर्पण असतं. आज कोणत्याही शंकेशिवाय स्वतःच्या मेहनतीवर पूर्ण विश्वास ठेवा. 96. जगाचे कल्याण. लोकसंग्रह मेवापी संपश्यन कर्तुमर्हसी. केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार न करता जगाच्या कल्याणाचा विचार करा. आपण समाजाचे देणे लागतो. जेव्हा आपण समाजासाठी काही करतो तेव्हा निसर्ग आपल्याला सुरक्षित ठेवतो. रस्त्यावरचा कचरा उचलणं किंवा गरजूंना रस्ता दाखवणं हे छोटेसे लोकसंग्रहाचे कार्य आहेत. मोठ्या बदलाची सुरुवात छोट्या कृतीतून होते. जगाला चांगलं बनवण्यापूर्वी स्वतःला चांगलं बनवा. आज तुमच्या परिसरातील एक छोटी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. 97. गीतेचे महामंत्र. सर्व धर्मांत परित्यज्य मामेकम शरणं व्रज. श्रीकृष्ण म्हणतात, सर्व धर्मांचा म्हणजे चिंता, मार्ग, नियम यांचा त्याग करून फक्त मला शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. याचा अर्थ असा की जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा ईश्वराची शरणागती हाच एकमेव मार्ग उरतो. जेव्हा एखादं मूल थकतं तेव्हा ते आईच्या कुशीत जाऊन शांत झोपतं. तसंच आयुष्याच्या धावपळीत थकल्यावर देवाला सर्व भार सोपून सरेंडर करा. शरणागती म्हणजे हार मानणे नाही, तर ईश्वराच्या शक्तीवर विश्वास ठेवणे आहे. आज रात्री झोपताना म्हणा, माझ्या आयुष्याची दोर तुझ्या हातात आहे. 98. दिव्य दृष्टी. पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशः. श्रीकृष्ण अर्जुनाला विश्वरूप दाखवतात. हे जग म्हणजे देवाचेच रूप आहे. प्रत्येक कणात देव आहे. जेव्हा आपली दृष्टी बदलते तेव्हा सृष्टी बदलते. प्रत्येक मानवात, झाडात, प्राण्यात देव पाहायला शिका. जर आपण टसण्याचा काच बदलला तर जग वेगळं दिसतं. द्वेषाचा चष्मा काढून प्रेमाचा चष्मा लावा, तुम्हाला सगळीकडे देवच दिसेल. सौंदर्य पाहणाऱ्याच्या नजरेत असतं आणि देव पाहणाऱ्याच्या श्रद्धेत असतं. आज निसर्गाकडे बघताना किंवा कोणत्याही जीवाकडे बघताना त्यातील दिव्यत्व शोधण्याचा प्रयत्न करा. 99. कर्माचा अधिकार. कर्मण्येवाधिकार असते मग फलेषु कदाचन. पुनरावृत्ती जीवनाचे सार. हा गीतेचा सर्वात महत्त्वाचा विचार आहे. केवळ कर्म करा, फळाची चिंता करू नका. फळाची चिंता तुम्हाला कमकुवत बनवते, तर कर्मावरचे लक्ष तुम्हाला शक्तिशाली बनवते. परीक्षेत काय होईल यापेक्षा मी पेपर किती चांगला लिहेन यावर लक्ष द्या. निकाल आपोआप चांगला लागेल. आत्ताच्या क्षणावर नियंत्रण ठेवा, भविष्य स्वतःला सावरून घेईल. कर्म तुमचं कर्तव्य आहे, फळ ईश्वराचा आशीर्वाद. आज फळाची अजिबात अपेक्षा न करता एक उत्तम कार्य पूर्ण करा. 100. जिथे कृष्ण तिथे विजय. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः. गीतेचा शेवटचा श्लोक सांगतो, जिथे योगेश्वर श्रीकृष्ण म्हणजे ज्ञान आणि जिथे धनुर्धारी अर्जुन म्हणजे कर्म आहे तिथेच श्री
भक्ती म्हणजे ऐश्वर्य, विजय आणि नीती असते. म्हणजेच ज्ञान आणि कर्म जिथे एकत्र येतात तिथे विजय निश्चित असतो. केवळ देवदेव करून चालणार नाही म्हणजे फक्त कृष्ण, आणि केवळ स्वतःच्या ताकदीवर घमेंड करून चालणार नाही म्हणजे फक्त अर्जुन. जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवून कठोर मेहनत करता तेव्हा तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. ईश्वराची साथ आणि स्वतःचे प्रयत्न हे यशाचे समीकरण आहे. आजपासून तुमच्या कष्टाला ईश्वरी स्मरणाची जोड द्या. मंडळी, आपण हा दिव्य प्रवास आज पूर्ण केला आहे. हे 100 विचार म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर ते जगण्याचे अमृत आहे. भगवद्गीता ही वाचनासाठी नाही तर वागण्यासाठी आहे. आजपासून तुमच्या आयुष्यात बदल घडायला सुरुवात होईल जर तुम्ही यातला एक विचार जरी रोज पाळला तरी. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्व सुखी होवोत, सर्व रोगमुक्त होवोत. प्रवास संपला पण जीवन आता खऱ्या अर्थाने सुरू झाले आहे. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला? तुमच्या आयुष्यात या विचारांनी काय बदल घडवला हे नक्की